आपला महाराष्ट्र म्हणजे शिवरायांचा महाराष्ट्र, शिवरायांच्या पराक्रमाचा इतिहास लाभलेला महाराष्ट्र आणि आज 350 वर्षांनंतरही छत्रपती शिवाजी महाराज आपल्या प्रत्येकाच्या मनात आहेत. महाराजांविषयी शिवप्रेमींच्या मनात जितकं प्रेम तितक्याच तीव्र भावनाही आहेत. त्या भावना कोणीतरी जाणीवपूर्वक सध्या भडकवण्याचं काम करतंय का, असा प्रश्न नेहमी उपस्थित होतोय. कारण गेल्या 6 महिन्यातल्या वेगवेगळ्या घटना हेच सांगतायत. आणि त्यातली सर्वात ताजी घटना आहे सोलापुरातली. इथले अंजनगावमध्ये 3 दिवसांपूर्वी शिवरायांचा अश्वारूढ पुतळा उभारला गेला आणि तोही इथल्या खेलोबा मंदिराच्या आवारामध्ये. रातोरात उभारलेल्या याच पुतळ्यामुळे अंजनगावामध्ये गेल्या 3 दिवसांपासून मोठा तणाव निर्माण झालाय. 2 समाज एकमेकांसमोर उभे ठाकलेत. गावाला अक्षरशः चौकीचं रूप आलंय. बरं, ही काही पहिलीच घटना नाहीये. तर गेल्या 3 महिन्यामध्ये सोलापुरातील मोहोळ, बुलढाण्यातील चिखला, परभणीतील बोरी, बीडमधील गेवराई, यवतमाळ शहर, सोलापुरातील मोडनिंब अशा 6 ठिकाणी अशाच प्रकारे अनधिकृत पुतळा रातोरात बसवण्यात आला. आता एकतर परवानगी नाही, त्यामुळे वाद, पुतळ्याची विटंबना, बिघडणारा सामाजिक सलोखा अशी सगळीच संकटं प्रशासनासमोर उभी राहतात. आता सोलापूरमध्ये गेल्या 3 दिवसापासून असलेला तणाव शांत करण्यासाठी प्रशासनाचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र अजूनही स्थिती नियंत्रणात आलेली नाही. काय काय सुरू आहे सोलापुरातील अंजनगावात आणि आताची तिथली परिस्थिती काय आहे हे आपण पाहणार आहोत. पण त्याआधी दुसरा प्रश्न पाहूयात. त्यासाठी जाऊयात पोल सेंटरला. आजचा आमचा दुसरा प्रश्न आहे, राज्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचे पुतळे कोणत्याही परवानगीशिवाय का बसवले जात आहेत असं आपल्याला वाटतं? तेढ निर्मितीसाठी, जातीय रंग देण्यासाठी का छत्रपतींवरच्या श्रद्धेपोटी? तुमचं मत जाणून घ्यायचंय, कारण यातूनच नक्की काय वाटतंय संपूर्ण महाराष्ट्राला हे कळू शकतं.